पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया। श्री बाळूमामा प्रसन्न। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, अशाच प्रकारचे प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। मामा म्हणतात, माझ्या बाळा, संकटाला कधी कंटाळायचं नसतं, तर त्याला सामोरं जायचं असतं। कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं, तर आपण आपलं चांगलं काम करायचं असतं। अपमानाने कधी खचायचं नसतं, तर जिद्दीने आपलं बळ आपणच वाढवायचं असतं। नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदाच फुलवायचं असतं। पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, तर पुढे आणि पुढेच जायचं असतं। लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, तर आपणच आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं। जीवनात करण्यासारखं खूप काही असतं, पण आपलं त्याकडे लक्ष नसतं। रागात कोणालाही बोलायचं नसतं, फक्त प्रेमाने सर्वांचं मन जिंकायचं असतं। आणि जर तुम्हाला प्रेमाने मन जिंकता आले, तर तुमचा विश्वास वाढत जातो आणि तुमचं नातं सुद्धा घट्ट बनतं आणि लोक तुमच्याकडे प्रेमाने आकर्षित होतात। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे। कमेंटमध्ये लिहायचं आहे की बाळू मामा, माझ्या सर्व इच्छा तुम्हाला माहीत आहेत आणि माझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा, असे कमेंटमध्ये टाईप करा। मित्रांनो, मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच प्रार्थना करेल की सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा लवकर पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत आनंदात सुखात आणि निरोगी ठेवोत, हीच मी बाळूमामा चरणी प्रार्थना करते। मित्रांनो, आजच्या भावनिक संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगत आहेत हे लक्षपूर्वक ऐका। मामा म्हणतात, माझ्या बाळा, अजून तू किती रडणार आहेस रे एकट्यात? आता बास कर। किती लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देतोस, किती लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला त्रास करून घेतोस। माझ्या बाळा, मी तुला काय सांगत आहे याकडे नीट लक्ष दे। माझ्या मुला, तुला रडण्यासाठी मी जन्म नाही रे दिला, तुला आयुष्य जगण्यासाठी जन्म दिला आहे। माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं सगळं काही नीट करणार आहे, फक्त थोडा धीर धर। मामा म्हणतात, अरे वेड्या, माझ्यावर विश्वास ठेव, माझं नामस्मरण करत राहा, मी सदैव तुझ्या सोबत आहे, याचे तुला काहीच गांभीर्य नाही का? माझ्या मुला, जीवनाचा संपूर्ण भार तुझ्यावर आहे, म्हणून लोक तर तुला बोलणारच, परंतु तू जर ठरवलंस की मी आजपासून स्वतःला त्रास करून घेणार नाही, तर तुला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही, हे लक्षात ठेव। अरे, स्वतःवर विश्वास ठेवायला शिक। कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर बाळूमामांचे मनापासून ध्यान कर, असं म्हणून स्वतःशीच संवाद साधायचा आहे। म्हणायचं आहे, मला माहित आहे की माझ्या ब्रह्मांड नायक बाळूमामांनी माझ्यासाठी खास त्या योजना, चमत्कारिक योजना बनवून ठेवल्या आहेत। आणि म्हणा की मी बाळूमामांकडे हीच प्रार्थना करतो की मामा, तुम्ही तयार करून ठेवलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी सहनशीलता द्या, त्याआधी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या। मामांची लीला खूप अगाध आणि अपारंपार आहे, म्हणून त्यावर विश्वास ठेवा। बाळूमामा सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत। मामांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नेहमीच होत राहील आणि तुम्हाला बाळूमामांचा चमत्कारिक अनुभव येईल। आपलं मन ज्यावेळी काही कारणांनी अस्वस्थ असतं, तेव्हा शांत राहिलेलं बरं असतं। कोणाशी काही बोलू नये, कोणाशी काही वाद घालू नये, आपोआप डोळे मिटून बाळूमामांचे नामस्मरण करावे आणि लक्षात घ्यावं की माझे बाळूमामा सदैव माझ्या सोबत असतात। आज मी अस्वस्थ आहे, तर माझ्या अस्वस्थतेचं कारण माझ्या मामांना चांगलंच माहीत आहे। जीवनात असे काही प्रसंग येतात की काही वेळा मामांना आपल्याला काहीतरी शिकवायचं असतं, परंतु जेव्हा आपण मामांचे नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये जी काही अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेचे ढग आपल्या मनामध्येच वितळून जातात। मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्या मामांच्या नामस्मरणाची ताकद किती मोठी आहे। बाळूमामा हे परम दयाळू आहेत। आपण आतुरतेने मामांना हाक मारली असता ते आपल्या संकटात धावून येतात।
ज्यांच्या अंगी सद्गुरु उच्चार तो कधी नसे लाचार. ज्यांच्या अंगी सद्गुरूंची भक्ती त्यांना नाही कशाची भीती. ज्यांच्या हृदयात सद्गुरूंची मूर्ती त्यांची होईल जगभर कीर्ती. जे करतील सद्गुरूंची पूजा त्यांच्या आयुष्यातील संकटे नक्कीच होतील वजा. लक्षात ठेवा, आयुष्यात आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात तू जेवढ्या वाईट दिवसांचा सामना करशील त्यापेक्षाही दुप्पट चांगले दिवस तुला अनुभवायला मिळतील आणि मामा तुम्हाला ते चांगले दिवस नक्कीच दाखवतील. गुरु असता पाठीशी समर्थ तर मग चिंता का करावी व्यर्थ. तुझी एक ब्रह्मांड माझे बाळू मामा. आणि मग तेच आपले ब्रह्मांड नायक आपल्या सोबत आहेत, त्यांच्या लीला दाखवत आहेत. मामांची महिमा अपारंपार आहे. जपता मामांचे नाव अपारंपार. कृपा होते मामांची अपार. आहे तो माझा मोठा आधार, म्हणूनच मनातून नाम येते. श्री ब्रह्मांड नायक माझे बाळू मामा. श्री ब्रह्मांड नायक माझे बाळू मामा. मामा सांगतात, अडचणीच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे तो आपला विश्वास. जो मंद हास्य करत तुमच्या कानात सांगत असतो, तू घाबरू नकोस, सर्व काही नीट होईल. म्हणून मामा सांगतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अशक्य हे शक्य करतील मामा. अशक्य ही शक्य करतील मामा. मित्रांनो, बाळूमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील मामा असे टाईप करून हा संदेश पुढे 5 जणांना शेअर करून बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. मित्रांनो, आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळत असते. म्हणूनच मामा सांगतात, जर तुम्ही चांगले काम केले तर त्याचे फळ सुद्धा तुम्हाला तितकेच चांगले मिळेल आणि त्या उलट जर तुम्ही वाईट काम केले तर त्याचे फळ सुद्धा तुम्हाला भोगण्यासारखे मिळेल. म्हणून या कलियुगामध्ये नियतीजवळ गुरुत्वाकर्षण चालत असते. मित्रांनो, निसर्गाचे कोणतेही नियम बदलू शकतात, परंतु नियतीचा हा सिद्धांत मात्र कधीही बदलू शकत नाही. म्हणून नेहमी कार्य हे प्रामाणिकपणे आणि चांगलेच करा, त्याचे फळ सुद्धा तुम्हाला तितकेच चांगले मिळेल. मामा म्हणतात, माझ्या मुला, या आयुष्यात तुला मनात एक, ओठात एक आणि पोटात एक अशा प्रकारची माणसं तुला खूप मिळतील रे. परंतु तुला अशा लोकांपासून दूर राहायचे आहे, कारण यामध्ये तुझाच फायदा आहे. कारण अशा प्रकारची लोक हवे तितका तुझा फायदा घेऊन निघून जातील. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारे माणसं कधीच आपली नसतात, हे लक्षात ठेवा. कारण जेव्हा तहान लागली तेव्हाच माणसाला पाण्याची आठवण येते. अगदी त्याच प्रकारे जेव्हा अडचणीत असता तेव्हाच त्या लोकांना आपली आठवण येते. मृत्यू कधी आणि कसा येईल हे कोणालाही माहीत नाही. म्हणून मिळालेलं आयुष्य भरभरून आणि सुखी समाधानी जगावं हेच खरं आयुष्य आहे. माझं तुझं काहीच नाही, हे धन आहे परक्याचे, असे म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे चालले पाहिजे. मामा सांगतात, नियती जेव्हा तुमच्या हातातून काहीतरी हिरावून घेते ना, तेव्हा ती तुम्हाला काहीतरी देण्यासाठी तुमचा हात रिकामा करत असते, हे निश्चित आहे. म्हणूनच त्या क्षणाला तुम्ही धीर धरून शांतता ठेवली पाहिजे. तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपेक्षेच्या पलीकडे सर्व काही मिळेल. आयुष्यात जेव्हा तुम्ही एखाद्या गरजवंताची मदत करता आणि तेव्हा त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं, जे समाधान येत असतं, तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. मामा सांगतात, माणूस कितीही चतुर असला तरीही, कितीही हुशार असला, स्वतःच्या बुद्धीचा वापर करत असला तरीही शेवटी नियतीने बांधलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. आणि तो शेवट कशावर अवलंबून असतो तर तो म्हणजे तुमच्या कर्मावर. जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला त्याचे फळ सुद्धा तितकेच शानदार मिळतील. माणूस हा फक्त भ्रमात, अहंकारात जीवन जगत असतो. हा माझा, ते माझे, ते माझ्या जवळचे. पण एक लक्षात ठेवा,
जेव्हा तुमची वेळ चांगली असते तेव्हा तुमच्यासोबत सगळेच चांगले असतात, पण त्याच उलट जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा जवळचे सुद्धा तुम्हाला सोडून निघून जातात, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न हा फक्त वेळेचा आहे. ज्याचे हवेपण कमी असते तो गरीब जाणावा, ज्याचे हवेपण जास्त असते तो श्रीमंत मानावा. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत आहे. आयुष्यात जेवढे तुम्ही शांत राहाल तेवढे तुम्ही श्रीमंत व्हाल, यशस्वी व्हाल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. आयुष्यात जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची हाव असेल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, माझ्या मुला, वाईट परिस्थिती आली म्हणून नक्कीच रडू नका, कारण जीवन हे सुखादुःखाचे चक्र आहे. जीवनात सुख आणि दुःख एकामागून एक येतच राहतात. म्हणून वाईट परिस्थितीची जास्त चिंता न करता तुम्ही तुमच्या कर्तव्याची चिंता करून तुमचे कर्तव्य पार पाडा. आयुष्यात ज्यांना ज्यांना वाटले की कर्ता आणि करविता हे आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा आहेत, त्यांना आयुष्यात सर्व काही मिळाले आणि मिळून गेले आणि इथून पुढे सुद्धा मिळणार आहे. म्हणूनच मित्रांनो, लक्षात ठेवा, कर्ता आणि करविता तूच एक नाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. म्हणून मित्रांनो, कितीही काही झाले तर मनामध्ये मी पणाची भावना ठेवू नका. मित्रांनो, तुमच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीत जर तुम्ही मनापासून बाळूमामांचे नाव घेतले तर परमेश्वर खरोखरच आपल्या पाठीशी येऊन उभा राहतो, हे तितकेच सत्य आहे. म्हणून आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर फक्त अंतःकरणातून श्रद्धेने, भावनेने मामांचे नामस्मरण करा, एवढीच तुम्हाला आजच्या संदेशातून मामांची आज्ञा आहे. मामा सांगतात, अरे बाळा, दुर्लक्ष करायला शिका. एक साप फिरता फिरता लोहाराच्या दुकानामध्ये शिरला. त्या दुकानामध्ये सापाच्या रुचीची एकही गोष्ट नव्हती. तिथे साप गेला. तिथे त्या दुकानामध्ये एक करवत पडली होती. त्या एका करवतीमुळे सापाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. सापालाही खूप राग आला. त्याने मागे फिरून, पूर्ण ताकदीने मागे फिरून त्या करवतीला चावण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या लोखंडाच्या करवतीला सापाने चावलं. चावल्यानंतर सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं. शेवटी त्या सापाने त्याच्या स्वभावाप्रमाणे त्या करवतीला त्याचे संपूर्ण शरीर गुंडाळले आणि त्या करवतीला गुंडाळून गुदमरून मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला दिसले की एका करवतीला गुंडाळलेला मेलेला साप दिसला. तर तो साप इतर कोणत्याही कारणाचा नाही, तर तो त्याच्या अहंकाराचा, रागाचा बळी पडला होता. तर मित्रांनो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये असंच घडतं. जेव्हा आपण खूप रागात येतो, खूप अहंकारात येतो, खूप संतापाने तापतो, तेव्हा आपण सुद्धा इतरांना त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. कालांतराने आपण सुद्धा चांगले जीवन जगण्यासाठी लोकांकडे, अपघाताकडे, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. मामा सांगतात, स्वतःच्या मनावर विजय मिळवा. जीवनातील अशा काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायलाही शिका. सर्वच गोष्टींना आवश्यक नाही उत्तर देणं. आयुष्यात कधीकधी आपल्याच प्रतिक्रिया आपल्याला वेदना देऊ शकतात. म्हणून तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि आयुष्यामध्ये दुर्लक्ष करायला शिका. मामा सांगतात, अरे बाळा, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा. कारण विचाराने माणूस हा थकतो आणि प्रयत्नाने माणूस हा प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. वळून कोणी पाहिलं नाही तरीही माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानानेही साथ सोडली, परंतु पट्ट्याने बहरनं काही सोडलंच नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणीही कितीही काहीही बोलू द्या, तुम्ही त्यांच्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. मामा सांगतात, जीवनात असे काही कर्म करा. जो व्यक्ती जीवनापासून हरलेला आहे, त्याला हे जीवन नको नकोसे वाटत आहे, त्या व्यक्तीने सुद्धा तुमच्याकडे पाहून, तुमचं हे सुंदर जीवन जगत असलेलं पाहून त्या व्यक्तीला जीवन जगण्याची नवीन उम्मीद त्याच्या मनामध्ये तयार झालीच पाहिजे. असं इतकं सुंदर
आणि प्रेमाने जीवन जगता आलं पाहिजे. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. अंधार कधीच अंधाराने नष्ट होत नाही, तर तो अंधार प्रकाशानेच नष्ट होतो. तसेच कुणाचा द्वेष करून द्वेष नष्ट होत नाही, तर तो द्वेष प्रेमानेच नष्ट होईल. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा तुम्ही मुळीच घाबरू नका. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात हे प्रेक्षक आवाज उठवतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत. पुढे काय होणार आहे हे माहीत नाही, परंतु कॉन्फिडन्स असा ठेवा, जे काही होणार आहे ते जोरदार होणार आहे. पैसा आणि यश मिळाल्यावर माणसाचा स्वभाव बदलतो असे नाही. मित्रांनो, इथे प्रश्न आहे फक्त चांगुलपणाचा. जर तुमच्या अंगी चांगुलपणा असेल, चांगला स्वभाव असेल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कितीही यश मिळू द्या, कितीही पैसा मिळू द्या, असा व्यक्ती कधीच स्वतःचा चांगुलपणा सोडत नाही. मित्रांनो, हिरा पडतळायचा असेल तर रात्रीची वाट पहा, कारण दिवसा तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. मामा सांगतात, आयुष्यामध्ये मागितलेली गोष्ट ही तुम्हाला परत द्यावीच लागते, परंतु तुम्ही कमवलेली गोष्ट कधीच परत देत नाहीत. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून बाळा, तुम्ही इथे कमवायला आला आहात, गमवायला नाही, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते. कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो, परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही. मित्रांनो, तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी. खूप कष्ट घ्यावे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी. एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात
फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार
आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परमभाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळूमामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा. म्हणून
मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे, आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल, तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा, जे काही साडीसाती आहे, ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही, तर मुला, मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळाल्या पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे, तहानेला भुकेला ओळखता आला पाहिजे, गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा, आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या, असं म्हणाल, तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही, हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.